तर जलालीमधून 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला रामेश्वरन हे नाश्ता सेंटर आहे. तर तिथे आपण नाश्ता करायसाठी आलेलो आहोत, कारण खूप फेमस आहे इथला इडली डोसा. तर तेच नाश्ता सेंटर आपण शोधत शोधत आलेलो आहोत, कारण खूप जास्त अप्रतिम असा नाश्ता मिळतो इथे. तर गर्दी बघू शकताय, सकाळी 9च्या सुमारास किती गर्दी आहे. अगदी बसायला सुद्धा जागा नाही आहे, इतकी गर्दी आहे. गर्दी बघून असं वाटतं नक्कीच खूप छान असा इडली डोसा किंवा नाश्ता असणार आहे. तर वेगवेगळे पदार्थ आयटम मागवलेत आम्ही. तर आल्यावरती मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसे असणार आहेत आणि काय टेस्ट आहे इथली. आणि आजचा आपला बेंगलोरमधला लास्टचा दिवस आहे. आपण आज होईल तेवढं फिरायचा प्रयत्न करू आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे. त्यामुळे मूड फ्रेश आहे तसा, कारण इतकं काय आपली धावपळ झालेली नाही आहे. त्यामुळे छान, आणि आज फ्री भेटलं आहे त्याच्यामुळे ना खूप भारी वाटायला लागले. मूड खूपच जास्त फ्रेश आहे. नाश्ता करू आणि मग इथून पुढे आपल्याला जायचं आहे मॉलमध्ये. तर चला मग आता आपले ऑर्डर यायला सुरुवात झालेली आहे. तर नाश्ता करूया. मी सांगते तुम्हाला की कसा आहे नाश्ता. हे काय माहिती आहे तुम्हाला? फसला ना, तुम्हाला वाटलं असेल ब्रेडचं काहीतरी आहे, तर ही चक्क इडली आहे चौकोनी आकाराची. आणि हा आहे डोसा. ह्याचं कोटिंग बघा, इतकं शायनिंग आहे ना, काय सांगू. आणि हात लावला तरी इतकं जाड आहे, पण जाड असल्यामुळे ना ते क्रिस्पीनेस पण आहे, त्याला जाड पण आहे, आणि असं चकचकीतपणा जो आहे ना, जो आपल्याला कधीच जमणार नाही. म्हणजे त्यांची करण्याची जी पद्धत आहे ना, ती खरंच वेगळी आहे आणि खूप मला आवडली. कसं बनवतात काय आयडिया नाही आहे, पण खरंच खूप भारी डोसा आहे या. आणि टेस्ट तर इतकी भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. चटणी पण वेगळ्या प्रकारची आहे, म्हणजे आपण जशी बनवतो ना ती नाही आहे, काहीतरी वेगळाच फ्लेवर आहे, पण खूप भारी लागते. आणि डोशाचं जे त्यांचं ते टेक्स्चर आहे ना, ते कोटिंग आणि आतमध्ये मऊपणा, बाहेर थोडंसं क्रिस्पीनेस, खूप भारी वाटलं मला. खरंच श्री म्हटला होता की डोसा तुम्हाला नक्की आवडेल, कारण इतकी गर्दी पण असते म्हटल्यावरती खरंच फेमस आहे इथला डोसा. आणि सांबार पण छान आहे, आणि ही जी लाल चटणी होती ना ती खरंच मला खूप जास्त आवडली. आणि आपण जर जाड डोसा केला ना घरी तर बघा कसा होतो, पण यांचा जाड डोसा बघा कसा आहे. खरंच खूप आवडला. आणि चहा बघा आणि कसा देतात तिथे. तर आम्ही घेतली होती कॉफी. चहा कसं पण घ्या, पण खाली वाटी दिली जाते आणि वरती एक वाटी दिली जाते. तर असा चहा प्यावा अशी इच्छा झाली होती यांच्या पद्धतीने. तर आम्ही पण तसाच टेस्ट केला चहा. काही लोकांनी कॉफी घेतली होती. तर डोसा सांगते मी अप्रतिम होता. कॉफीची टेस्ट म्हणत असाल तर स्ट्रॉंग कॉफी आहे. ज्यांना स्ट्रॉंग कॉफी आवडते त्यांच्यासाठी खूप छान कॉफी मिळते इथे. आणि चहा पण खूप छान मिळतो इथे. तर हे मला आवडलं. इडली डोसा तर काही सांगायला नको, म्हणजे आउट मार्क्स म्हटला तरी चालेल, इतका छान आहे. म्हैसूर आणि बेंगलोर सिटीमध्ये मला जर कॉस्टिंगच्या बाबतीत म्हणत असाल, म्हणजे प्राईजच्या बाबतीत सगळ्याच म्हणजे बसचं म्हणा किंवा इतर तुम्हाला जेवणाचा खर्च किंवा काय असेल, तर म्हैसूर सिटी तुमच्यासाठी खूप स्वस्त आहे आणि बेंगलोर सिटी खरंच खूप कॉस्टली आहे. म्हैसूर सिटीपेक्षा खूप महाग पण आहे. आणि मॉलमध्ये थोडीफार शॉपिंग केली आणि मस्त मस्त बाहेर येऊन खूप सारे फोटोज काढले. आणि इथे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवावीशी वाटते. आणि आपण आता मॉलमध्ये आलेलो आहोत आणि बिल्डिंग बघा, एक समोर इतकी मस्त असं कर्व आकाराची बिल्डिंग आहे. पूर्ण ग्लास आहे त्याला, आणि किती सुंदर दिसते बघा नजारा इथून. तर इथे आम्ही मॉलमध्ये आलेलो कारण आज जास्त धावपळ करायची नव्हती, कारण रिलॅक्समध्ये सगळं करायचं होतं, कारण संध्याकाळी परत प्रवास करायचा होता. त्यामुळे मुलं खेळतील पण, म्हणून मग आम्ही मॉलमध्ये आलो. मॉल पण बघायचा होता. खूप मोठा मॉल आहे, खूप छान छान तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर हा एक मास्टरपीस होता.
म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार. आपण इलेक्ट्रिक जे पार्ट्स असतात म्हणजे रिमोट म्हणा किंवा मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट्सनीही हा मास्टरपीस बनवला होता. अगदी सॉकेटपासून छोट्या छोट्या स्क्रूपासून हे सगळा पीस बनवला होता. तुम्ही बघू शकता. पहिला मला समजलंच नाही. मी जेव्हा बघितलं त्याच्यानंतर कीपॅड दिसलं खाली तेव्हा लक्षात आलं की हां बाबा हे त्याच्यापासून फिरून झाल्यानंतर ना आम्ही जेवायला आलो. राजस्थानी थाळी स्पेशल. आणि या थाळीमध्ये ना इतके वेगवेगळ्या प्रकारचे काय काय आयटम होते ना. मी तर पहिल्यांदाच खाल्ली थाळी. छान वाटली. वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे आयटम होते, भाज्या होत्या आणि खूप काय काय वेगवेगळं होतं. दाल बाटी होती, वेगवेगळ्या भाज्या, चुरमा हे बघू शकताय तुम्ही. म्हणजे तुम्ही खात राहायचं. असं नाही की पुरं ताट वाढलं जाईल आणि मग आपण जसं जेवण करतो तसं. जसं त्यांचा पहिला पदार्थ येतो ना तसं आपण खायला सुरुवात करायचं हळूहळू. तर ते वाढत जातात. अशी त्यांची सिस्टीम असते, वाढायची पद्धत. आणि खूप म्हणजे ताकापासून, मठ्ठ्यापासून, ज्यूसपर्यंत, ढोकला, स्वीटमध्ये भरपूर सारे पदार्थ असतात. खूप छान म्हणजे खूप भारी वाटलं. या थाळीची किंमत किती होती माहिती आहे? 700 रुपये थाळी. म्हणजे हे राजस्थानी थाळी सिस्टीम आहे ना, तर तिथे ना वेगळं तुम्हाला काहीच नाही मिळणार. म्हणजे तुम्ही तिथे आतमध्ये गेला ना त्यांच्या त्या रेस्टॉरंटमध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट पुढे ताट आणून ठेवणार. म्हणजे दुसरं काही घेतो म्हटलात तरी तुम्हाला मिळणार नाही. तिथे थाळी सिस्टीमच आहे. तर तुम्ही बघू शकताय. आता मी तुम्हाला दाखवते पुरं ताट वाढून झाल्यावरती काय काय आहे आपल्या ताटामध्ये. तर खातच राहायचं. काय खातोय ते पण नावं पण आठवत नव्हती आणि नावं माहिती पण नव्हती ॲक्च्युली. इतकी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ होते ना. छान वाटलं पण काहीतरी असं वेगळं खाल्लं. मला त्यांचं ताक एक आवडलं आणि सगळ्यात शेवटी ना सगळं जेवण झाल्यावरती ना त्यांनी दही भात स्पेशली देतात. तर ते एक पद्धत पण मला आवडली खूप. हे बघा आता पुरं ताट आपलं वाढून झालं आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता काय काय आहे आपल्या ताटामध्ये. भरपूर सारे आयटम. आणि शेवटला बघा, जेवणाच्या आधी आणि जेवण झाल्यानंतर असा तुमचा हात धुतला जातो. म्हणजे पाणी घालतात आपण धुवायचा. बँगलोरमधल्या जलाली ठिकाणला आपण राहिलो होतो आणि आज आमचा जायचा फायनली दिवस आला आहे तो. आणि म्हैसूर टू बेंगलोर अशी ही आपली 3 दिवसाची ट्रीप होती. तसं 4 दिवसाची म्हणू शकता तुम्ही. पण तिसऱ्या दिवशी आपण निघालो आहे. बाय बाय. आणि म्हैसूर आणि बेंगलोरमध्ये या दोन्ही सिट्यांमध्ये जर मला फरक विचारायचा असाल ना, तर म्हैसूर सिटी ही खूप शांत आणि जास्त ट्रॅफिक नाही आहे. आणि बेंगलोर सिटी खूप खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे. म्हणजे तुम्हाला जर 10 मिनटाचा रस्ता असेल ना, तिथे तुम्हाला 20 मिनटं तर सिग्नलवरतीच जातात. इतकं जास्त भयानक ट्रॅफिक आहे. म्हणजे पुण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तुम्ही ठरवलेल्या टायमिंगमध्ये पोचू नाही शकत, म्हणजे एक्झॅक्ट टायमिंगला. त्यामुळे तुम्हाला थोडंसं नाही, अर्धा तास तरी लवकरच निघावं लागेल जिथे पण तुम्हाला टायमिंगवर पोचायचं असेल तिथे. त्यामुळे तुम्ही हे एक लक्षात ठेवा. चला मग आपला म्हैसूर टू बेंगलोर प्रवास आपण इथेच थांबवतोय. आणि आपली गाडी आहे 9:15 वाजता, पोचते सकाळी 6:45 वाजता बेळगावमध्ये. तर म्हैसूर टू बेंगलोर प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बेंगलोर सिटी थोडीशी स्वस्त आहे अकॉर्डिंग टू बेंगलोर सिटीपेक्षा. बेंगलोर थोडीशी महाग आहे आणि ट्रॅफिकच्या बाबतीत पण खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे बेंगलोरमध्ये. तर या दोन्हीतला डिफरन्स तुम्हाला कळला असेल. कधी पण तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की व्हिडिओ बघा आपला, म्हणजे मी जे डिटेल्स सांगितले तुम्हाला कळतील. धन्यवाद.